नाशिक जिल्ह्यातील नामांकित कंपनीमधल्या लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती वाढलेली आहे। मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशीसाठी नाशिकमध्ये पोहोचले। दरम्यान धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे। वरिष्ठांकडे तक्रार करून सुद्धा कंपनीने दखल घेतली नसल्याची माहिती मंत्री गिरीश महाजनांनी दिली। हे प्रकरण गंभीर आहे। आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। प्रकरणाचं गांभीर्य पाहून कसून चौकशी सुरू आहे। दोषींना अजिबात सोडणार नाही असा इशारा गिरीश महाजनांनी दिला। म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांची गंभीर दखल घेतलेली आहे। मुंबईहून सुद्धा टीम या ठिकाणी इन्क्वायरीसाठी आलेल्या आहेत। नाशिक पोलिसांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी हा जो प्रकार आहे हा सुद्धा शोधून काढलेला आहे आणि म्हणून या संदर्भात 6 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। त्याची कसून चौकशी सुरू आहे आणि मला वाटतं याची व्याप्ती खरंच मोठी असू शकेल, मोठी असेल, निश्चित असेल आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सगळ्या चौकशा सुरू आहेत। पुढच्या काळामध्ये सुद्धा अजून काही लोक यामध्ये निष्पन्न होतील आणि मी तर सीपींना बोललेलो आहे, त्यांना म्हणालेलो आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आजूबाजूला काही कंपन्या आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची शक्यता आहे आणि म्हणून मला वाटतं तिथेही चौकशी करावी। अन्यथा जे पीडित असेल त्यांनी पुढे यावं, त्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल। त्यांनी सुद्धा पुढे जर तक्रार केली तर मला वाटतं या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई, ते कठोर म्हणजे या पुढच्या काळामध्ये अशी कोणी हिंमत करणार नाही अशी कारवाई त्यांच्यावर केली जाईल। निश्चित याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे, संशय आहे, असू शकेल। कारण 4-5 जण मिळून ज्या पद्धतीने मुलींना ब्लॅकमेल करत होते, नोकरीचं आमिष दाखवत होते आणि मग तिसऱ्याच माणसाला तिच्याकडे पाठवून की तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ रील माझ्याकडे आहेत, मग माझ्याबरोबरही चल, मैत्रिणींना पण आण, हे सगळं एक रॅकेट आहे। हे सगळं रॅकेट आहे, प्रथमदर्शी दिसतंय आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय कसून चौकशी सुरू आहे। त्या बाबतीमध्ये कोणालाही माफी दिली जाणार नाही, कोणी यातून वाचणार नाही। पण हा विषय मला वाटतं अतिशय गंभीर आहे। धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नुसतं मुलीचं नाही तर मुलांचं सुद्धा धर्मांतर करून घेतलेलं आहे। नाशिकमध्ये नामांकित कंपनीमध्ये महिला लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी वेषांतर करून या घटनेचा भांडाफोड केल्याचं समोर आलंय। नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये तरुणी आणि महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात 9 गुन्हे दाखल आहेत। मात्र हा प्रकार अतिशय गंभीर असल्यानं नाशिक पोलिसांनी गोपनीय पद्धतीने तपास केला। यामध्ये विशेष म्हणजे नाशिक पोलीस दलातील महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची एक टीम वेषांतर करून कंपनीमध्ये वावरत होती। 7 महिला पोलिसांच्या टीमने सर्व शहानिशा करून हा प्रकार उघडकीस आणलाय। मीटिंग आणि इतर कामकाज करताना संशयित आरोपी अश्लील प्रकार करत होते। हे सर्व बघून शिताफीनं त्यांना बिडा ठोकल्या। जवळपास 40 पेक्षा जास्त सीसीटीव्ही चेक करून काही ठोस पुरावे गोळा करून ही मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केली आहे। दरम्यान नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चा आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे। धर्मांतरण आणि महिलांवरील अत्याचार प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं संबंधित मल्टीनॅशनल कंपनी बाहेर आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याच प्रकरणाची एक मोठी अपडेट आहे। नाशिक धर्मांतर प्रकरणी संशयित आरोपींना थोड्याच वेळात कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। या प्रकरणामध्ये एकूण 6 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं। मागील सुनावणीमध्ये आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। आज पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यानं आरोपींना पुन्हा कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि पुढील कोठडी किंवा न्यायालयीन निर्णयाबाबत आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष आहे। या संशयित आरोपींना या प्रकरणामध्ये न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। याआधी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली होती न्यायालयानं। आजच्या या सुनावणीमध्ये नेमकी पोलीस कोठडी सुनावली जाते का न्यायालयीन कोठडी आणि पोलिसांकडून या 2 दिवसांच्या तपासामधून काही माहिती दिली जाते का तेही बघावं लागेल।
तर नाशिकमध्ये लैंगिक शोषण प्रकरणातला संशयित आरोपी आणि कथित पत्रकार रवींद्र एरंडेला नाशिक पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला. तपासात सहकार्य करत नसल्यानं पोलिसांनी रवींद्र एरंडेला चांगला चोप दिल्याची माहिती आहे. यावेळी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणत संशयित आरोपी रवींद्र एरंडेनं पोलिसांसमोर चक्क हात जोडल्याचं पाहायला मिळालं. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. पाहुयात पुढची बातमी. प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. भोंदू खरात प्रकरणामध्ये त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावेही समता पतसंस्थेमध्ये 4 खाती आहेत. खात्यांबाबतचा जबाब नोंदवण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रतिभा चाकणकर यांना 5 दिवसामध्ये शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवावा लागणार आहे. आतापर्यंत एकूण 33 खातेदारांनी जबाब नोंदवलाय. दरम्यान अशोक खरात प्रकरणी 160 GB डिजिटल पुरावे उघड झालेत. खरातच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर आला आहे. फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर करण्यात आलाय आणि तपासाला वेग आलाय. एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाली आहे. पुराव्यांमुळे खरात भोवतीचा फास अधिक घट्ट झालाय. प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड देण्यात आला आहे. A मध्ये लैंगिक अत्याचाराचे गंभीर संकेत आहेत. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील हालचालींचा तपशील समोर आलाय. कॅनडा कॉर्नर कार्यालयामधून हे पुरावे जप्त करण्यात आले. सर्व डेटा SIT कडून स्कॅन करण्यात आलाय. तर भोंदूची ही 160 GBची कुंडली आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तब्बल 160 GB डिजिटल पुराव्यांचा तपास आता केला जातो यंत्रणांकडून आणि याच्यामध्ये 32 GB क्षमतेचे तसंच 19 फोल्डर डेटा असणारे 3 पेनड्राईव्ह म्हणजेच पेनड्राईव्ह सुद्धा सापडलेले आहेत आणि यामध्ये 64 GB क्षमतेचे OTG पेनड्राईव्ह तसंच लॅपटॉपसह सर्व डेटा पोलिसांनी घेतल्याची माहिती समोर येते. यंत्रणांकडे हा डेटा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये SIT कडून स्कॅनिंग केलं जाते. या सर्व डेटाचा 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि फॉरेन्सिक तसंच सायबर टीम कडून डिजिटल पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पुढे SITनं साक्षीदार आणि पीडितांचे जबाब सुद्धा नोंदवलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत नेमकं काय काय झालंय ते बघा. आणि 160 GBच्या या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातचे कारनामे कैद असल्याची माहिती समोर येते. खरातचे एक कारनामे समोर येत असताना मोठा धक्का महाराष्ट्रातल्या लोकांना बसताना दिसून येतोय आणि आता हे सर्व डिजिटल पुरावे स्कॅन केले जात आहेत. तर यानंतर पाहूयात पुढची बातमी राजकीय वर्तुळातून. ठाकरेंच्या शिवसेनेचे शिंदेंसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त या शिवसेनेनं फेटाळलेलं आहे. अशी कुठलीही भेट किंवा बैठक झाली नाही असं म्हणत हे वृत्त ठाकरेंच्या शिवसेनेनं फेटाळलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांसोबत कथित बैठक झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. तसंच या बैठकीमध्ये पक्षांतर करणाऱ्या खासदारांना पद देण्याचं आश्वासन दिलं गेल्याचं बोललं जात होतं. या कथित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. पण ठाकरेंच्या शिवसेनेनं खासदारांच्या या कथित बैठकीची चर्चा फेटाळली आहे. दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी शिंदेंवर टीका केली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे खासदारच भाजपच्या गळाला असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं. सकाळी कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिली आहे. कोणाकोणाची नावं त्यात टाकली सगळेच. हां म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या. काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी. त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ करून बोलले. माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे. त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी.
निवेदनाद्वारे एवढंच सांगू इच्छितो की माझ्याशी कुणाचाही संपर्क झालेला नाही, मी कुणाच्या संपर्कात नाही आणि मी आजही आणि उद्याही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा खासदार म्हणून काम करत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.